नमस्कार. सिंपल एज्युकेशन एसएससी मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपण स्टार्ट केलंय 9th स्टँडर्डच्या जिओमेट्रीला आणि जिओमेट्री मधला आपला फर्स्ट चॅप्टर जो होता बेसिक कन्सेप्ट नाही जिओमेट्री तो पूर्ण कंप्लीट झालेला आहे. जर त्याचे लेक्चर्स तुम्ही मिस केले असतील तर तुम्ही जरूर बघून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तुमच्या इतर फ्रेंड्स पर्यंत क्लासमेट पर्यंत हे जे आपण केलेलं काम आहे ते इतरांपर्यंतही पोहोचू द्या, त्यांनाही या गोष्टीचा उपयोग होऊ द्या. आजपासून आपण स्टार्ट करणार आहोत चॅप्टर नंबर 2 जो की आहे पॅरलल लाईन्स. झालेल्या थोड्या गोष्टी आपण रिकॉल करू आणि नंतर मग ऍक्च्युअल सिलेबसला आपण स्टार्ट करू. तर चला स्टार्ट करूया पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स मध्ये तुम्हाला आठवतच असेल पॅरलल लाईन्स म्हणजे काय. तुम्ही लास्ट इयर स्टँडर्ड 8 मध्ये सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी शिकलेल्या आहात. थोडं आपण रिवाइज करू. ह्या दोन लाईन आहेत एल आणि एम. ह्या दोन लाईन कशा आहेत तर त्या कोप्लॅनर आहेत. कोप्लॅनर म्हणजेच काय, ते एकाच प्लेन मध्ये आहेत. Line L and line M are coplanar and do not intersect each other. Then line L and line M are called parallel lines. आलं लक्षात. लाईन एल अँड लाईन एम कशा आहेत, एकाच प्लेन मध्ये आहेत ना त्या, म्हणजे त्या कशा झाल्या, कोप्लॅनर झाल्या. आणि डू नॉट इंटरसेक्ट इच अदर, त्या इंटरसेक्ट होत आहेत का एकमेकाला, नाही, त्या डू नॉट इंटरसेक्ट इच अदर. देन द टू लाईन्स आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. आलं लक्षात. पॅरलल लाईन्स म्हणजे काय. नेक्स्ट पॉइंट मध्ये लाईन एल आणि लाईन एम. लाईन एल पॅरलल लाईन एम. लाईन एल आणि लाईन एम कशा आहेत, टू पॅरलल लाईन आहेत. आणि एन काय आहे, हा त्यांचा ट्रान्सव्हर्सल आहे. एन कोण आहे, ट्रान्सव्हर्सल आहे. तर लाईन एल पॅरलल लाईन एम अँड एन इज देअर ट्रान्सव्हर्सल. देन हे जे अँगल फॉर्म होतात 1 2 3 4 5 6 7 8, किती अँगल्स फॉर्म होतात तिथे, 8 अँगल्स फॉर्म होतात. हा ए, हा बी, हा सी, हा डी, हा ई, हा एफ, हा जी आणि हा एच. टू पॅरलल लाईन्स आणि त्यांच्या ट्रान्सव्हर्सलमुळे, या ट्रान्सव्हर्सलमुळे एकूण अँगल किती फॉर्म झाले तर 8 अँगल फॉर्म झाले. तर त्यामध्ये आपण त्यामधल्या पेअर्स लिहूया, करस्पॉन्डिंग अँगल्सच्या, इंटेरियर अँगल्सच्या, एक्सटेरियर अँगल्सच्या. आपण त्याच्या पेअर्स लिहूया. तुम्हाला हे ऑलरेडी झालेलं आहे. आपण थोडंसं आता इथे काय करतोय, रिकॉल करतोय हे, कारण की हे गरजेचं आहे म्हणून. स्टार्ट करूया. पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल आपण कसे घेतोय, करस्पॉन्डिंग अँगल घेतो. त्यातली येणार पेअर फर्स्ट अँगल डी आणि एच. अँगल डी कॉमा अँगल एच. सेकंड पेअर कोणती आली, हा डी आणि हा एच. लेफ्ट हँड साइडचा लाईनच्या वरचे बी आणि एफ. आता राईट हँड साइडचे लाईनच्या वरचे ए आणि ई. अँगल ए कॉमा अँगल ई. नंबर थर्ड, आता लाईनच्या खालचे लेफ्ट हँड साइडचे आणि लाईनच्या खालचे राईट हँड साइडचे. लाईनच्या खालचे लेफ्ट हँड साइडचे सी आणि जी. अँगल सी कॉमा अँगल जी. आणि लाईनच्या खालचे राईट हँड साइडचे बी आणि एफ. अँगल बी अँगल एफ. हे कसे आले तुमचे सगळे, हे कसल्या पेअर आले, ह्या करस्पॉन्डिंग अँगल्सच्या पेअर आल्या. आलं लक्षात. आता आपण बघूया इंटेरियर अँगल. नेक्स्ट नंबर 2 बघूया आपण, पेअर्स ऑफ अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. पेअर्स ऑफ अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल्स कोणते आहेत, अँगल सी कॉमा ई आणि दुसरी कोणती पेअर आहे, बी आणि एच. फर्स्ट येणार यातला अँगल सी कॉमा अँगल ई आणि सेकंड नंबर येणार यातला बी कॉमा अँगल बी कॉमा अँगल एच. नंबर 3 पेअर्स ऑफ अल्टरनेट एक्सटेरियर अँगल्स. अँगल डी कॉमा अँगल एफ. सेकंड नंबर काय येणार आहे, हा लाईनच्या वरचा आणि हा लाईनच्या खालचा, लेफ्ट हँड साइडचा आणि राईट हँड साइडचा, सेम ॲज इट इज. इकडे राईट हँड साइडचा आणि इकडचा हा राईट हँड साइडचा आणि हा लेफ्ट हँड साइडचा. मग हा कोणता येणार आहे, अँगल ए कॉमा अँगल जी. नेक्स्ट नंबर 4 बघूया आपण, पेअर्स ऑफ इंटेरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. इंटेरियर अँगल्स बघायचे आहेत आणि सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. काय येणार आहे तुमचे, फर्स्ट अँगल सी कॉमा अँगल एच आणि सेकंड काय येणार आहे, अँगल बी कॉमा अँगल ई. हा जो होऊन गेलेला पार्ट आहे इथे आपण थोडासा रिकॉल केला. आलं लक्षात तुमच्या. इंटेरियर अँगल थेरम असेल किंवा याच्यानंतरचा अजून एक थेरम आहे, त्याच्यावरच तुमचा प्रॅक्टिस सेट 2.1 अवलंबून आहे. झालेल्या काही गोष्टी तुम्ही रिकॉल केलेल्या आहेतच आता जस्ट आपण, आणि त्या पुढचा हा आणि अजून एक ह्याच्या पुढचा, हे दोन्ही थेरम अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर स्टार्ट करूया आपण इंटेरियर अँगल थेरम. या थेरम मध्ये तुम्हाला दिलंय काय,
इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्ट बाय ट्रान्सव्हर्सल, दोन पॅरलल लाईन्स आहेत त्या इंटरसेक्ट कशाने झाल्यात, या ट्रान्सव्हर्सलने. त्यांना इंटरसेक्ट कोणी केले, का ट्रान्सव्हर्सलने केले. द इंटेरियर अँगल्स ऑन आयदर साइड, हे कोण आहेत, ए बी सी आणि डी, हे कोण आहेत, इंटेरियर अँगल्स आहेत. आतल्या बाजूचे हे सगळे अँगल्स आहेत इंटेरियर अँगल्स. तर द इंटेरियर अँगल्स ऑन आयदर साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल, इंटेरियर अँगल्स ऑन आयदर साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल, एक तर राईट हँड साइडचे असतील किंवा लेफ्ट हँड साइडचे. आयदर साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल म्हणजे राईट हँड साइडचे दोन इंटेरियर अँगल्स घ्या किंवा लेफ्ट हँड साइडचे दोन इंटेरियर अँगल्स घ्या. ऑफ द ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी, म्हणजेच काय, ए आणि ए प्लस बी चे ऍडिशन किती येणार आहे, 180, किंवा डी प्लस सी प्लस डी चे ऍडिशन किती येणार आहे, 180. सप्लिमेंटरी म्हणजेच काय, दोन्ही अँगल्स अँगल ए आणि अँगल बी सप्लिमेंटरी आहेत, म्हणजेच काय, अँगल ए प्लस अँगल बी किती येणार आहे, 180. त्या दोन अँगल्सचे ऍडिशन किती येते, 180. म्हणजेच ते दोन अँगल्स कशा आहेत, सप्लिमेंटरी. आलं लक्षात तुमच्या. गिवन काय दिले तुम्हाला, लाईन एल आणि लाईन एम हे कशा आहेत, पॅरलल लाईन्स आहेत. एन कोण आहे, त्यांचा ट्रान्सव्हर्सल आहे. अँगल ए अँगल बी आर इंटेरियर अँगल फॉर्म ऑन वन साइड. अँगल ए अँगल बी इंटेरियर अँगल फॉर्म ऑन वन साइड. सिमिलरली अँगल सी आणि अँगल डी इंटेरियर अँगल फॉर्म ऑन अनदर साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, आर सप्लिमेंटरी. जे इंटेरियर अँगल फॉर्म होत आहेत ते कसे दाखवायचे आहेत आपल्याला, सप्लिमेंटरी. आपण काय इकडे लिहिणार आहे, टू प्रूव्ह. आपल्याला प्रूव्ह काय करायचंय ते लिहिणार आहे याच्यामध्ये, टू प्रूव्ह मध्ये काय येणार आहे, अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल्स टू 180 डिग्री अँड अँगल हा सी प्लस डी, अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल्स टू 180 डिग्री. तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे, हे जे या साईडचे दोन आहेत सप्लिमेंटरी दाखवायचे, या साईडचे दोन आहेत ते सप्लिमेंटरी दाखवायचे. म्हणजेच काय, अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल्स टू 180, अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल्स टू 180 डिग्री आपल्याला दाखवायचं आहे. आपण स्टार्ट करूया प्रूफला. त्याच्यापूर्वी हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. हे मी सगळं रब करूनच प्रूफला स्टार्ट करूया आपण इंटेरियर अँगलच्या थेरमच्या प्रूफला. आपल्याला दाखवायचं काय, टू प्रूव्ह आपल्याला दाखवायचं काय, अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल्स टू 180 डिग्री अँड अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल्स टू 180 डिग्री. ए प्लस बी 180 डिग्री आहेत आणि सी प्लस डी 180 डिग्री आहे. ते आपल्याला दाखवायचंय. आपल्याला दिलंय काय त्यांनी गिवन मध्ये, लाईन एल आणि लाईन एम हे पॅरलल लाईन आहे, एन हा त्यांचा ट्रान्सव्हर्सल आहे. इथपर्यंतचा पार्ट तुमचा क्लिअर आहे ना. आता आपण स्टार्ट करूया प्रूफला. तुम्हाला दाखवायचंय ए प्लस बी इज इक्वल्स टू 180 डिग्री. आपल्याला ए प्लस बी 180 डिग्री डायरेक्ट आपण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तीन पॉसिबिलिटीज आहेत. एकतर ए प्लस बी हे लेस दॅन 180 डिग्री असतील, किंवा ए प्लस बी हे ग्रेटर दॅन 180 डिग्री असतील, किंवा अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल्स टू 180 डिग्री असतील. यांच्या मेजरमेंटचा जर आपण विचार करतोय तर अँगल ए प्लस बी एक तर लेस दॅन 180 असतील, अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन 180 डिग्री असतील, किंवा अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल्स टू 180 डिग्री असतील. आपल्याला या तिन्ही पॉसिबिलिटीचा विचार करावा लागेल आणि आपण प्रूफ पर्यंत पोहोचू. मग स्टार्ट करूया आपण. फर्स्ट पॉसिबिलिटी काय असेल, अँगल ए प्लस अँगल बी लेस दॅन 180 डिग्री. सेकंड, अँगल ए प्लस अँगल बी ग्रेटर दॅन 180 डिग्री. आणि थर्ड पॉसिबिलिटी काय असेल, अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल्स टू 180 डिग्री. त्यातली फर्स्ट आपण अज्युम करूया. अज्युम द फर्स्ट पॉसिबिलिटी, अँगल ए प्लस अँगल बी लेस दॅन 180 डिग्री. तुम्हाला थोडं सोपं अजून समजावं म्हणून मी इथे ड्रॉ करून दाखवते तुम्हाला. अँगल ए प्लस अँगल बी आपण कसा सपोज करतोय, लेस दॅन 180 डिग्री. अँगल ए प्लस अँगल बी आपण कसा सपोज करतोय, लेस दॅन 180 डिग्री सपोज करतोय. तुम्ही मागचा लेक्चर्स प्रॅक्टिस सेट 1.3 जर तुम्ही बघितलं नसेल तर तुम्ही बघून घ्या. प्रॅक्टिस सेट 1.3च्या लेक्चर्स मध्ये आपण जेव्हा त्याचे बेसिक्स करत होतो प्रॅक्टिस सेट 1.3चे, तेव्हा सुरुवातीला थेरम म्हणजे काय, थेरम मध्ये गिवन कोणता पार्ट येतो, टू प्रूव्ह आपल्याला प्रूव्ह करायचा कोणता पार्ट येतो, ते जे समजून सांगताना प्रूफच्या दोन मेथड्स असतात, एक डायरेक्ट प्रूफ असते, एक इनडायरेक्ट प्रूफ असते. आपण केले ना प्रॅक्टिस सेट 1.3च्या लेक्चर्स मध्ये आपल्या चॅप्टर नंबर 1 मध्ये. त्या लेक्चर्स मध्ये एक ग्रेट मॅथमॅटिशियन युक्लिड बद्दल आपण बोललेलो आणि त्यांनी काही पॉस्ट्युलेट्स, त्यांचे काही पॉस्ट्युलेट्स जे होते ते आपण थोडे तिथं स्टडी केलेले. ते पॉस्ट्युलेट्स म्हणजे काय, काही सपोज आपण करतो ना, म्हणजे काय म्हणायचं त्याला, गृहीतक. आपण पॉस्ट्युलेट्स म्हणजे काय, जे आपण गृहीत धरतो ते, आणि त्या गृहीतकाच्या आधारे आपण पुढच्या गोष्टी आपण प्रूव्ह करू शकतो. असे पॉस्ट्युलेट्स, युक्लिडचे पॉस्ट्युलेट्स आपण त्या लेक्चर्स मध्ये थोडे स्टडी केलेत.
तर ते लेक्चर्स तुम्ही बघितलं नसेल तर तुम्ही बघून घ्या, कारण की काही मागच्या गोष्टी असतात ना त्या रिकॉल करूनच मग आपल्याला पुढे जावं लागतं. तर युक्लिडचे पॉस्ट्युलेट जे आहेत तुम्ही तुमच्या बुकमध्ये सुद्धा ते अगदी छान सुटसुटीत मेन्शन केलेले आहे, तिथे जरी तुम्ही रीड केले तरी चालतील. तर ते त्यातलं एक युक्लिडचं पॉस्ट्युलेट आहे. जेव्हा अँगल ए अँगल बी या ट्रान्सव्हर्सलच्या या साईडचे अँगल ए आणि अँगल बी, सपोज राईट हँड साईडचे अँगल ए प्लस अँगल बी यांची ऍडिशन जेव्हा 180 डिग्री पेक्षा लेस येते, तेव्हा ही लाईन एम आणि ही लाईन एन एल आहे ना, ह्या दोन लाईन जर आपण अशाच पुढे 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 वाढवत गेलो तर अशा एका पॉइंटला येतील जिथं त्या दोन लाईन इंटरसेक्ट होतील. त्या इंटरसेक्ट का होणार आहेत? कारण की अँगल ए प्लस अँगल बी कसे आहे, लेस दॅन 180 डिग्री असल्यामुळे ह्या दोन लाईन आपण जर पुढे अशा वाढवत गेल्या तर असा एक पॉइंट येईल जेव्हा लाईन एल आणि एम काय होतील, एकमेकांना इंटरसेक्ट होतील. कुठे इंटरसेक्ट होणार आहे ते अँगल ए आणि अँगल बीच्या साईडला. हे ज्या दोन अँगलचे ऍडिशन लेस दॅन 180 डिग्री आहे ना ट्रान्सव्हर्सलच्या, त्या साईडला आपण वाढवत गेल्यानंतर त्या लाईन पुढे जाऊन काय होणार आहेत, एकमेकींना इंटरसेक्ट होणार आहेत. हे आहे युक्लिडचं पॉस्ट्युलेट. युक्लिडचं पॉस्ट्युलेट तुम्ही रीड करून घ्या, कारण की इथं त्याचा रेफरन्स आपल्याला द्यावा लागणार आहे. आपण इथं मेन्शन करणार आहोत फ्रॉम युक्लिड्स पॉस्ट्युलेट्स इफ लाईन एल अँड लाईन एन आर प्रोड्युस्ड, आपण पुढे वाढवल्या, विल इंटरसेक्ट इच अदर ऑन द साइड ऑफ अँगल ए अँगल बी फॉर्म. आपण पुढे वाढवल्या तर त्या कशा होणार आहेत, एकमेकांना इंटरसेक्ट होणार आहेत. कोणत्या साईडला? अँगल ए आणि अँगल बी ज्या साईडला आहेत त्या साईडला. बट लाईन एल अँड लाईन एन, लाईन एल अँड लाईन एम आर पॅरलल लाईन. हे कुठे सांगितले तुम्हाला? हे तुम्हाला दिले गिवन मध्ये, मग इथं त्याचं रिझन लिहावं लागेल. देअरफॉर पॉसिबिलिटी ए प्लस बी लेस दॅन 180 डिग्री इज इम्पॉसिबल. हे आलं तुमचं इक्वेशन 1. अँगल ए प्लस अँगल बी लेस दॅन 180 डिग्री कसं आलं तुमचं? इम्पॉसिबल आलं. का इम्पॉसिबल आलं? कारण की जर लाईन, त्या दोन दिलेल्या लाईन जर पॅरलल लाईन्स आहेत असं गिवन मध्ये दिले तर त्या कधी इंटरसेक्ट होणारच नाहीत. म्हणजे आपलं अझम्पशन काय आहे? अँगल ए प्लस अँगल बी लेस दॅन 180 डिग्री हे काय आहे? रॉंग आहे. म्हणजेच काय? इम्पॉसिबल आहे किंवा रॉंग आहे. हे आलं तुमचं इक्वेशन नंबर 1. मी हा जो पार्ट आहे ना, हा वरचा पार्ट मी रब करून टाकते, जेणेकरून आपल्याला पुढचं प्रूफ इकडे सुटसुटीत वाटेल म्हणून. आता बघूया आपण नेक्स्ट नंबर 2 जो आहे तो आपण सपोज करू. अँगल ए प्लस अँगल बी आपण काय सपोज करायचं आहे आता? हे ग्रेटर दॅन 180 डिग्री असतील. हे कसे असतील? ग्रेटर दॅन 180 डिग्री. ए प्लस बी हे ग्रेटर दॅन कसे आपण सपोज करतो इथे? ग्रेटर दॅन 180 डिग्री. आता ग्रेटर दॅन 180 डिग्री होताना तो पार्ट थोडासा बाजूला ठेवा आणि आता इथे लक्ष द्या. हा अँगल आहे ना, ही लाईन एम आहे, ही लाईन एम आहे. तर ह्या लाईन एम वर हे दोन अँगल फॉर्म होतात, ए आणि डी. हे दोन लाईन एम वर हे दोन अँगल आहेत, ए आणि डी. कशामुळे फॉर्म झाले? हे ट्रान्सव्हर्सलमुळे ए आणि डी आहे. मग हे कसे आहेत? एका लाईनवर आहेत, एका लाईनवर फॉर्म झालेले अँगल आहेत. म्हणजेच त्यांची ऍडिशन किती येणार आहे तुमची? 180 डिग्री. अँगल्स इन अ लिनियर पेअर, सेम ऍज इट इज इथं बी आणि सी. हे सी आणि बी पण एकाच लाईनवर आहेत ना, लाईन एल वर. मग त्यांची ऍडिशन किती येणार आहे तुमची? 180 डिग्री. इथे आपण मेन्शन करूया अँगल ए प्लस अँगल डी इज इक्वल्स टू 180 डिग्री आणि अँगल सी प्लस अँगल बी इज इक्वल्स टू 180 डिग्री. अँगल्स इन अ लिनियर पेअर. अँगल्स इन अ लिनियर पेअर. लिनियर पेअर मधले अँगल्स असल्यामुळे त्यांची ऍडिशन काय आली? 180 डिग्री. ह्याची ऍडिशन 180, ह्याची ऍडिशन 180. आता ए प्लस डी आणि सी प्लस बी हे सगळे आहेत ना, हे सगळे आपण एकत्र ऍडिशन करू याची. अँगल ए प्लस अँगल डी आणि हा खालचा अँगल सी प्लस अँगल बी इज इक्वल्स टू 180 डिग्री प्लस 180 डिग्री. हे 180 डिग्री प्लस 180 डिग्री मी डायरेक्टली इथे 360 डिग्री इज इक्वल्स टू 360 डिग्री. आता आपण कशाबद्दल बोलतोय? ए प्लस बी बद्दल बोलतोय ना, मग ए प्लस बी इकडे आपण शिफ्ट करूया. मग राहिले कोण? हा सी. ए प्लस बी आहे ना, मग सी प्लस डी राहिला. अँगल सी प्लस अँगल डी इकडे ठेवूया आणि हा 360 डिग्री ऍज इट इज इथेच ठेवूया. आणि हा ए प्लस बी आहे ना, आपला विचार कशाचा करतोय आपण? ए प्लस बीचा, म्हणून आपण इकडे ए प्लस बी फक्त आणूया. इंटू 360 डिग्री मायनस इन ब्रॅकेट अँगल ए प्लस अँगल बी. आलं का इथंपर्यंत लक्षात? आता आपण काय सपोज केलंय की ए प्लस बी कसे आहे? 180 डिग्री
पेक्षा जास्त आहे. ए प्लस बी ची ऍडिशन 180 डिग्री ग्रेटर, ए प्लस बी इज ग्रेटर दॅन 180 डिग्री. ए प्लस बी ची ऍडिशन कशी येणार आहे? ग्रेटर दॅन 180 डिग्री, म्हणजे 180 डिग्री पेक्षा जास्त असणार आहे. मग जेव्हा 360 मधून 180 डिग्री पेक्षा जास्त आपण मायनस करू तेव्हा तुम्हाला अँगल सी प्लस डी कसा मिळणार आहे? अँगल सी प्लस डी कसा मिळणार आहे? लेस दॅन 180 डिग्री. जेव्हा आपण 360 मधून 180 डिग्री पेक्षा जास्त अँगल मायनस करतोय, 360 मधून 180 पेक्षा जास्त अँगल आपण मायनस केला, तर हे जे आपण सबस्ट्रॅक्शन केलं, तर सबस्ट्रॅक्शन काय येणार आहे तुमचं? अँगल सी प्लस डी हे काय येणार आहे? लेस दॅन 180 डिग्री येणार आहे. अँगल सी प्लस अँगल डी लेस दॅन 180 डिग्री असेल. इथे फर्स्टला आपण कसं केलेलं? अँगल ए प्लस अँगल बी, हे ए प्लस बी हे जर 180 डिग्री पेक्षा जर लेस दॅन असतील, ए प्लस बी चे ऍडिशन 180 डिग्री पेक्षा जर लेस असेल, तर या दोन लाईन पुढे जाऊन इंटरसेक्ट होणार. कोणी सांगितलं हे? युक्लिड्सच्या पॉस्ट्युलेट्स वरून, होय ना? फर्स्ट आपण केले तसं सेम ऍज इट इज इथं पण तेच आपण त्याच्याच नुसार आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. फ्रॉम युक्लिड्स पॉस्ट्युलेट जर अँगल सी प्लस अँगल डी लेस दॅन 180 असेल, तर फ्रॉम युक्लिड्स पॉस्ट्युलेट लाईन एल अँड लाईन एम आर प्रोड्युस्ड विल इंटरसेक्ट each other on the side of transversal where angle C and angle D are formed. हे अँगल सी आणि अँगल डी ट्रान्सव्हर्सलच्या ज्या बाजूला फॉर्म आहेत, ज्या बाजूला बनलेल्या आहेत, त्या बाजूच्या लाईन जर आपण एल आणि एम वाढवत गेलो तर अशा एका पॉइंटला त्या काय होतील? इंटरसेक्ट होतील. बट लाईन एल पॅरलल लाईन एम हे काय आहे तुमचं? गिवन. देअरफॉर अँगल ए plus angle B greater than 180 degree is also impossible. हे आलं तुमचं इक्वेशन नंबर 2. Therefore from 1 and 2 angle A plus angle B is equals to 180 degree. जेव्हा ए प्लस बी लेस दॅन 180 सुद्धा इम्पॉसिबल असेल आणि अँगल ए प्लस बी ग्रेटर दॅन 180 डिग्री सुद्धा इम्पॉसिबल असेल, याचाच अर्थ काय? फ्रॉम 1 and 2 अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल्स टू 180 डिग्री असणार आहे. हे आलं तुमचं आन्सर. सिमिलरली आपण काय करू शकतो? अँगल सी प्लस डी इज इक्वल्स टू 180 डिग्री हे सुद्धा आपण प्रूव्ह करू शकतो ना सिमिलरली. आणि अँगल सी प्लस डी इज इक्वल्स टू 180 डिग्री तुम्ही डायरेक्ट लिहायचं. फ्रॉम 1 and 2 अँगल ए प्लस बी इज इक्वल्स टू 180 डिग्री. त्याच्या खाली मेन्शन करा सिमिलरली सी प्लस डी इज इक्वल्स टू अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल्स टू 180 डिग्री. आलं का तुमच्या लक्षात? काही कन्फ्युजन आलं असलं तर तुम्ही शांत होऊन परत एकदा रिवाइज करा. युक्लिड्सच्या पॉस्ट्युलेट्स बद्दल मी जे तुम्हाला बोलले ना, तर ते युक्लिड्सचे पॉस्ट्युलेट्स आपण प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये त्याच्या बेसिक्स मध्ये आपण ते कव्हर केले. ते पण तुम्ही लेक्चर मिस झालं असेल तर तुम्ही जरूर बघून घ्या. त्याचा संदर्भ आपण इथे परत देतोय ना, त्यामुळे ते थोडंसं तुम्ही रिकॉल केलं ना तर तुम्हाला इझी जातं. आलं लक्षात तुम्हाला? इंटेरियर अँगल थेरम. नेक्स्ट आपण थेरम बघूया, करस्पॉन्डिंग अँगल थेरम. अतिशय सोपा आहे. थेरम काय दिलंय तुम्हाला? द करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स आर इक्वल मेजर. गिवन तुम्हाला काय दिलंय? द करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर. टू पॅरलल लाईन्स आहेत एल आणि एम, आणि एन काय कोण आहे त्यांचा? ट्रान्सव्हर्सल. लाईन एल पॅरलल लाईन एम आणि एन कोण आहे? ट्रान्सव्हर्सल. आणि तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे? टू प्रूव्ह करस्पॉन्डिंग अँगल्स ए आर ऑफ इक्वल मेजर, म्हणजेच ए आणि बी तुम्हाला काय दाखवायचंय? इक्वल. अँगल ए इज इक्वल टू अँगल बी हे तुम्हाला काय करायचंय? प्रूव्ह करायचंय. ही एल आहे, हा एन त्यांचा ट्रान्सव्हर्सल आहे, आणि इथं ए आहे आणि हा सी आहे. फक्त एवढंच लक्ष द्या. हा ए आणि सी लाईन एन वर हा ए आणि सी आहे, म्हणजेच काय झाला? ए आणि सी हा कसं झाला? अँगल सी ना लिनियर पेअर. म्हणजेच काय? अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू काय झाला? 180 डिग्री. अँगल ए plus angle C is equals to 180 degree. Angles in a linear pair. Angles in a linear pair. लिनियर पेअर मधले अँगल असल्यामुळे त्यांची ऍडिशन आली तुमची 180 डिग्री. आता ए आणि सी आपण जसा इथं ए आणि सी वर जसं कॉन्सन्ट्रेट केलं तसंच आता आपण कॉन्सन्ट्रेट करणार आहोत सी आणि बी वर. इथे लक्ष द्या, सी आणि बी वर. नेक्स्ट अँगल सी प्लस अँगल बी इज इक्वल्स टू, आता जस्ट आपण बघितलं इंटेरियर अँगल थेरम मध्ये
जर लाईन एल आणि लाईन एम ह्या दोन पॅरलल लाईन असतील तर त्यांच्या ट्रान्सव्हर्सलनी जे फॉर्म होतात हे इंटेरियर अँगल सी आणि बी यांचे ऍडिशन किती येते इज इक्वल्स टू 180 डिग्री इज इक्वल्स टू अँगल सी प्लस अँगल बी इज इक्वल्स टू काय येणार तुमची काय येणार यांची ऍडिशन 180 डिग्री हे म्हणा तुमचं इक्वेशन 1 आणि याचं रिझन तुम्हाला इथं मेन्शन करावं लागेल प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल ऑफ अ पॅरलल लाईन आता जस्ट आपण स्टडी केलं आता ए प्लस सी इज इक्वल्स टू 180 डिग्री आणि सी प्लस बी इज इक्वल्स टू 180 डिग्री हे इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन 2 आता इक्वेशन 1 अँड 2 वरून फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 हे 180 डिग्री आहे राईट हँड साइड हे पण 180 डिग्री आहे इक्वेशन 1 अँड 2 ची राईट हँड साइड इक्वल आहे त्यामुळे मी लेफ्ट हँड साइड इक्वल लिहिते डायरेक्ट ए प्लस सी इज इक्वल्स टू सी प्लस बी मग इथं आला अँगल सी हा पण आला अँगल सी हे दोन अँगल सी आला लेफ्ट हँड साइडला अँगल सी आणि राईट हँड साइडला अँगल सी झालं तुमचा कॅन्सल राहिलं कोण अँगल ए प्लस इज इक्वल्स टू अँगल बी तुम्हाला प्रूव्ह काय करायचं होतं अँगल ए इज इक्वल्स टू अँगल बी अँगल ए इज इक्वल्स टू अँगल बी हे कसे आहेत करस्पॉन्डिंग अँगल आहेत द करस्पॉन्डिंग अँगल फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर आलं का तुमचं प्रूफ नेक्स्ट आपण बघूया अल्टरनेट अँगल थेरम तुम्हाला थेरम काय दिलाय द अल्टरनेट अँगल फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर जस्ट आपण बघितलं ना करस्पॉन्डिंग अँगल साठी तसंच सेम इथं फक्त अल्टरनेट अँगल साठी सेम ॲज इट इज आहे स्टार्ट करूया आपण गिवन पासून तुम्हाला दिले काय लाईन एल पॅरलल लाईन एम आणि एन कोण आहे ट्रान्सव्हर्सल टू प्रूव्ह काय करायचंय तुम्हाला हे जे अल्टरनेट अँगल फॉर्म होतं ट्रान्सव्हर्सल मुळे ते कसे दाखवायचे तुम्हाला इक्वल मेजर म्हणजेच काय अँगल डी इज इक्वल्स टू अँगल बी हे जे क्रॉस मधले हे बी आणि हा डी हे कसे दाखवायचे तुम्हाला इक्वल आपण स्टार्ट करूया आता प्रूफ स्टार्ट करूया या लाईन एल वर ह्या ट्रान्सव्हर्सल मुळे हे जे दोन अँगल तयार होतात ना सी आणि हा हे वरचे हा सी आहे आणि हा डी आहे ही लाईन एल आहे आणि हा ट्रान्सव्हर्सल त्याचा एन आहे हा सी आणि डी आहे ना फक्त इथे कॉन्सन्ट्रेट करा हे सी आणि डी कसे आले तुमचे अँगल्स इन अ लिनियर पेअर अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल्स टू 180 डिग्री याला म्हणा इक्वेशन 1 अँगल्स इन अ लिनियर पेअर नेक्स्ट आता सी आणि डी हे अँगल्स इन अ लिनियर पेअर झाले आता हे सी आणि बी हे जे दोन अँगल्स आहेत हे कसे आहेत इंटेरियर अँगल्स आहेत देअरफॉर अँगल सी प्लस अँगल बी इज इक्वल्स टू 180 डिग्री हे आलं तुमचं इक्वेशन 1 इक्वेशन हे आलं तुमचं इक्वेशन 2 अँगल सी प्लस अँगल डी अँगल सी प्लस अँगल बी इज इक्वल्स टू काय आलं तुमचे 180 डिग्री कशावरून आले कारण की लाईन एल आणि लाईन एम काय आहेत पॅरलल लाईन्स आहेत त्यामुळे त्याचे इंटेरियर अँगल्सचे ऍडिशन किती येणार आहे 180 डिग्री आता जस्टच आपण बघितलं प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ पॅरलल लाईन्स सी प्लस बी इज इक्वल्स टू काय आलं तुमचा 180 डिग्री जस्ट आपण जसं प्रिव्हियस थेरम साठी केलं ना सेम ॲज इट इज आहे प्रोसिजर फ्रॉम 1 and 2 राईट हँड साइड 180 डिग्री इक्वल आहे म्हणून मी लेफ्ट हँड साइड डायरेक्ट इज इक्वल्स टू इकडे पण आहे अँगल सी इकडे पण आहे अँगल सी लेफ्ट हँड साइडला राईट हँड साइडला म्हणून तो झाला कॅन्सल मग तुमचा राहिला कोण अँगल डी प्लस अँगल डी इज इक्वल्स टू अँगल बी तुम्हाला दाखवायचं काय होतं अँगल डी इज इक्वल्स टू अँगल बी अँगल डी इज इक्वल्स टू अँगल बी कसे आले हे अल्टरनेट अँगल ऑफ इक्वल मेजर आलं का लक्षात तुमच्या हे प्रूफ हे दोन्ही प्रूफ अतिशय सोपे होते इंटेरियर अँगल थेरम करस्पॉन्डिंग अँगल थेरम आणि हा तुमचा अल्टरनेट अँगल थेरम हे तिन्ही थेरम जे आहेत ते अगदी बेसिक्स आहेत प्रॅक्टिस सेट 2.1 साठीचे कारण की याच थेरमचा रेफरन्स देऊन आपण सॉल्व्ह करणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.1 काही शंका आली तर तुम्ही कमेंट करा तो पार्ट आपण परत रिवाइज करू कारण की यामध्ये जर शंका राहिली तर तो परत वारंवार ह्या गोष्टी परत यूज होणार आणि मग नंतर तुम्हाला त्या अवघड जाणार त्याच्यापेक्षा जर तुम्हाला वाटलं की आपल्याला हा पार्ट कळाला नाही कसा आला तो त्यामध्ये जे दिलंय युक्लिड्सच्या पॉस्ट्युलेट्स वरून आपण जो रेफरन्स देतोय युक्लिड्सच्या पॉस्ट्युलेट्सचा ते पण प्रॅक्टिस सेट 1.3चं जे लेक्चर आहे ते पण तुम्ही बघा हे लेक्चर बघा जरी त्यातून काही शंका आली तर तुम्ही कमेंट करा आपण तो पार्ट परत कव्हर करू आणि जर तुम्हाला सगळा पार्ट अगदी सुटसुटीत आहे आणि समजलाय तर तुम्ही डन अशी सुद्धा कमेंट करा नाही समजलं तर जे समजलेलं नाही त्याबद्दलची पण कमेंट करा पण कमेंट करा जरूर त्यामुळं काय होतं तुम्हाला शंका येत असतील तर त्या सॉल्व्ह करण्यामध्ये मला पण आनंद वाटेल आणि जर मी शिकवलेलं तुम्हाला समजत असेल आणि तुमची डन अशी कमेंट मला मिळत असेल तर मलाही या गोष्टीचं समाधान आहे की मी शिकवलेलं तुम्हाला
समजते. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स सोबत. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक यू.